मुरगुड-बोळावी मार्गावरील ठाणेवाडी येथील डोंगर खचला। मुरगुड-बोळावी मार्गावरील ठाणेवाडी येथील डोंगर खचून रस्त्यावर मोठमोठी दगडे आल्यामुळे या ठिकाणी प्रवास करणं धोक्याचं बनलं आहे। मागच्या वर्षी केके न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणच्या भूस्खलनाची भीती याविषयीची बातमी करण्यात आली होती। मात्र प्रशासनाने यावर कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे यावर्षी देखील या भागातील नागरिक भूस्खलनाच्या छायेखाली वावरत आहेत। सध्या अनेक जण आजरा गडिंग्लज या ठिकाणी जाण्यासाठी बोळावी ठाणेवाडी या रस्त्याचा वापर करत असतात। मात्र पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात डोंगर खचून दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत। छोटे मोठे दगड, झाडे, मातीचा भराव रस्त्यावर आल्याने या ठिकाणी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। नमस्कार, मी ओंकार पोद्दार, केके न्यूज प्रतिनिधी। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गेल्या पावसाळ्यामध्ये आपण केके न्यूजच्या माध्यमातून बोळावी ठाणेवाडी या ठिकाणी होणाऱ्या भूस्खलनाबद्दल आवाज उठवला होता। मात्र त्यामध्ये कोणताही बदल झाला नाही आहे। प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे या वर्षी देखील यावेळी मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले असून या ठिकाणी असणाऱ्या मुरगुड ते ठाणेवाडी बोळावी या रोडवरती मोठ्या प्रमाणात दगड पडले आहेत। हे दगड इतके मोठे आहेत की जेसीबीने सुद्धा हे दगड हलणार नाहीत। एखाद्या वेळेस या ठिकाणी मोठी जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण, असाच सवाल या ठिकाणी नागरिक करत आहेत। गावचा आनंदा बापू होते, तरी मी 6-6:30 वाजता दररोज माझा मुलगा घेऊन तालमीत आहे। त्याला घेऊन रोज संध्याकाळी मी 7 वाजता 7:30 वाजता 8 वाजता येत असतो, डागातून येत असतो। तरीसुद्धा मोठमोठे दगड व डोंगर खचण्याची भीती आहे। आमच्या समोरच काल असा प्रकार घडलेला आहे। आमचा मुलगा घाबरून गाडी आम्ही हेच करत होतो आणि झाडे पण अंगावर पडण्याची शक्यता आहे, डोंगर खचण्याची शक्यता आहे। तरी येणाऱ्या सर्व नागरिकांनी याची काळजी घ्यावी। माझं नाव रामचंद्र शिवाजी चौगले, मी राहतोय चिमगाव या ठिकाणी। पण मी पशुवैद्यकीय व्यवसायानिमित्त रोज ठाणेवाडी, पळशिवनीवाडी, बोळावी या ठिकाणी रोज जात असतो। रात्री अपरात्रीच्या वेळी सुद्धा मला जावं लागतं आणि कलच नेमके पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे माझ्या एक निदर्शनात गोष्ट आली की ठाणेवाडी डोंगर हा घसरत असून नागरिकांनी येता जाता काळजी घ्यावी। तसेच ही घटना जे भूसंकलन झालं ते अगदी माझ्या नजरेदेखत झालं। भले मोठे दगड जे जेसीबीला सुद्धा हलणार नाहीत असे दगड रस्त्यावर आले। तसेच जाताना इतकी भीती वाटत होती की डोंगरच घसरतोय की काय। यामध्ये मोठमोठी झाडे सुद्धा घसरण्यासारखी दिसत आहेत, तसेच वाकलेली सुद्धा आहेत। त्यांनी आपली जागा सोडलेली आहे आणि सदर रस्त्याना ये जाताना किंवा प्रशासनाची वाहनं सुद्धा या रस्त्याने येत असतात। तसेच रोज ये जाणारी वाहतूक या रस्त्याने वाढलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांनी येताना रस्त्याने जाताना काळजी घ्यावी। संबंधित ठिकाणी मुरगुड पोलीस स्टेशनचे एपीआय शिवाजी करे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह भेट घेऊन पाहणी केली आणि पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना या संदर्भातील माहिती कळवली आहे। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।